नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांनाही ITI मध्ये 2026 ला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण काही कारणास्तव त्यांनी आतापर्यंत त्यांचा फॉर्म भरलेला नाही. जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही जर कन्फर्मेशन केलं नाही किंवा कन्फर्मेशन नाही केलं, फॉर्मही भरला पण तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केला नसेल, तर जस्ट एक आजचा रिमाइंडर व्हिडिओ म्हणून की काय काय झालेलं आहे की आता इथे 21 तारखेपासून ITIचे फॉर्म भरणं बंद होणार आहेत. मग त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवते. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की 21 मे पासून आपल्या ITIचे फॉर्म भरणं चालू झाले होते आणि त्यानंतर 1 जून पासून आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायची सुद्धा काय झाली प्रोसेस चालू झाली होती. तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी आता जवळपास फॉर्मही भरला आणि ऑप्शन फॉर्मही फिल केलेले आहेत. पण काही विद्यार्थ्यांच्या प्रॉब्लेममुळे म्हणा किंवा काही म्हणजे डॉक्युमेंटेशनच्या अडचणीमुळे ज्याही विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरला नसेल किंवा फॉर्म भरल्यानंतर जर तुम्ही कन्फर्मेशन केलं नसेल तर येत्या 2 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करून घ्यावी लागणार आहे. बघा, येत्या 21 तारखेपासून ITIचा फॉर्म भरणं बंद होणार आहे. त्यामुळे तुमच्या नातेवाईकात असेल किंवा कोणताही तुमचा मित्र असेल ज्याने अजूनही ITIचा फॉर्म भरला नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसंच ज्याही विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे पण ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर त्यांनी कन्फर्मेशन केलेलं नाहीये, तर कन्फर्मेशनसाठी सुद्धा येत्या 2 दिवसा म्हणजे 22 तारखेला कन्फर्मेशनची शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर लगेच 23 तारखेला ऑप्शन फॉर्म भरण्याची सुद्धा लास्ट तारीख आहे. या डेट्स मी तुम्हाला परत एकदा स्क्रीनवरती दाखवतो. बघा, आपला ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ITIची चालू झाली होती. तर अर्ज म्हणजे बघा, ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे मी तुम्हाला सांगितलं 21 मे पासून चालू झाले होते 21 जून पर्यंत. 21 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ITI साठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येणार आहे. 21 जून 5 वाजेनंतर ऍप्लिकेशन तुम्हाला करता येणार नाही. मग जे ऍप्लिकेशन तुम्ही भरलं त्या ऍप्लिकेशनला कन्फर्मेशन करणं ज्याला आपण म्हणतो, हे कन्फर्मेशन सुद्धा तुम्हाला 22 जून 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला जाऊन कन्फर्मेशन करावं लागेल. आणि हे कन्फर्मेशन कुठं करावं लागतं, तर जवळच्या कोणत्याही ITI कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कन्फर्मेशन करावं लागतं. मग कन्फर्मेशनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय लागते, सगळं मी तुम्हाला समोर सांगतो. बघा, नंतर सांगितलं प्रवेश परीक्षेसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प सादर करणे. म्हणजे तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ट्रेडमध्ये घ्यायचंय, म्हणजे हे ऑप्शन फॉर्म ज्याला आपण म्हणतो, हे ऑप्शन फॉर्म सुद्धा सादर करण्याची शेवटची तारीख बघा 1 जून पासून चालू झालेली आहे आणि 23 जून 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कशाची तारीख आहे, तुमची ऑप्शन फॉर्म फिल करायची शेवटची तारीख आहे. तसंच बघून घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं प्राथमिक गुणवत्ता आहे ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 25 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमची काय होणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार. आणि या मेरिट लिस्ट मध्ये जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर 26 जून ते 27 जूनच्या दरम्यान तुम्ही काय करू शकता, हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही जवळच्या ITI कॉलेजमधून शेअर करायचं. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण अंतिम गुणवत्ता यादी म्हणतो, ही अंतिम गुणवत्ता यादी ही 28 जून 2026 ला ITIच्या जी DVTची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती येऊन जाईल. नंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर आमचे कॅप राऊंड केव्हा चालू होतील किंवा कॅप राऊंडचा रिझल्ट केव्हा लागेल, तर याबद्दल सविस्तर वेळापत्रक बघा इथं त्यांनी दिलंय या प्रवेशाच्या संकेतस्थळावर. कधी दिनांक 25 जून 2026 म्हणजे 25 तारखेला तुमचं सविस्तर वेळापत्रक येईल, त्यावर तसं आपण व्हिडिओ बनवू. पण म्हणजे बघा, या महिन्याच्या एंडिंगला किंवा जुलै महिन्याच्या स्टार्टिंगला तुमचं पहिली मेरिट लिस्टचा रिझल्ट म्हणजे पहिल्या कॅप राऊंडचा रिझल्ट लागू शकतो. मग आता हे झालं बघा, हे मी डेट्स ह्या ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत. हे सगळं याच्यावरती ऑलरेडी सगळ्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत. जर जेही विद्यार्थी आता ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत किंवा तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा असेल किंवा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा असेल, तर त्या ऑप्शन फॉर्म तुम्ही कसा भरायला पाहिजे किंवा जो आपला ऍडमिशनचा फॉर्म आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप कसा भरायला पाहिजे, कोणत्या चुको त्याच्यामध्ये तुम्ही नाही करायला पाहिजे, या बाबतीत मी संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि याच्यामध्ये माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही गेले प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये, या प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये तुम्हाला बघा इथे एक ITI ऍडमिशन 2026 अपडेट नावाची प्लेलिस्ट दिसेल. बघा इथे ITI ऍडमिशन 2026. तर या प्लेलिस्टमध्ये सर्व तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. तुम्ही फॉर्म कसा भरायला पाहिजे, कॅप राऊंडचा फॉर्म कसा भरायला पाहिजे आणि सोबत ऍप्लिकेशन बघा कॅप राऊंड म्हणजे ज्याला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही कोणत्या चुका नाही करायला पाहिजे की त्या चुका केल्यानंतर तुमच्या ऍडमिशनवर याचा डायरेक्ट परिणाम होईल, याचा सुद्धा व्हिडिओ रिसेंटली मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तोही व्हिडिओ बघितला नसेल तर ज्याही विद्यार्थ्यांनी कन्फर्मेशन झालेलं आहे आणि ऑप्शन फॉर्म भरले तर सर्वांनी तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा. अशाच पद्धतीचे अपडेट जर का समजा काही डेट वगैरे एक्सटेंड झाली, समोर चालून भविष्यात काही ITIच्या ऍडमिशन बद्दल काहीही अपडेट असले तर मी माझ्या एका स्पेशल ITIच्या ऍडमिशनच्या अपडेटसाठी मी युट्यूब व्हॉट्सअप चॅनलवरती ग्रुप बनवलेला आहे. व्हॉट्सअपवरती आपला ग्रुप बनवलेला आहे ITI ऍडमिशन 2026 नावानं. या चॅनलवरती काय करू शकता, तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अपडेट्स असल्या म्हणजे डेट एक्सटेंड झाली का किंवा प्रोव्हिजनल मेरिट जर का इन फ्युचरमध्ये लागेल तर ती त्या ग्रुपवरती मी काय करणार आहे, शेअर करणार आहे. त्याचप्रमाणे टेलिग्रामला सुद्धा ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं ग्रुप आहे, तुम्ही या दोन्ही ग्रुपला काय होऊ शकता, जॉईन होऊ शकता. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक रिमाइंडर मी तुम्हाला सांगितलं की आता काही 1 ते 2 म्हणजे येणाऱ्या 21 तारखेपर्यंत ITIचा फॉर्म म्हणजे एक शेवटची संधी तुमच्याकडे.
ज्याही विद्यार्थ्यांना ITI करायचं आहे की ITI मध्ये करिअर बनवायचं आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे बघा. तुम्ही असतील किंवा तुमच्या नातेवाईकात कोणीही असेल ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांनाही कळू द्या की आपल्या ITI ची शेवटची तारीख आता काय जवळ आलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांनाही ITI मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. धन्यवाद.